कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये तु गोविन्दं, प्रभाते करदर्शनम्। समुद्रवसने देवी, पर्वतस्तनमण्डली, विष्णुपत्नी नमोस्तुभ्यं, पादस्पर्शं क्षमस्व मे। हॅलो, नमस्कार, मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न आजच्या दिवशी लवकरात लवकर पूर्ण होत, कारण आज आहे दिवाळी पहाट, म्हणजे आज लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे। आणि पहाटे 5चा अलार्म लावला होता मी, तर अंगण वगैरे सगळं स्वच्छ केलं, छान स्वतः अभ्यंग स्नान केलेलं आहे आणि आकाश कंदील लावलेला आहे। तर आणि चौकट पहा तुम्ही किती छान सुशोभित केलेली आहे। त्यानंतर मग दिवे वगैरे लावले। पहाटे ना दिवे लावले ना अंधार असताना एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते बरं का। आता ना मी उठणं तयार करते, तर बाकीची तर घरातली मंडळी ना सगळी झोपलेली आहेत, पण तरीही गॅसवर ना एका बाजूला चहा ठेवलेला आहे आणि ना एका बाजूला म्हटलं चला उठणं तयार करून घेऊया। आता ना मी साधारण आपलं उठणं घेते आणि त्यानंतर त्यामध्ये घरी बनवलेलं डाळीचं पीठ घालते। त्याच्यानंतर मी त्यामध्ये घालते 1 चमचा खोबरेल तेल, थोडीशी हळद आणि मस्तपैकी हे सगळं मिक्स करून घ्यायचं। कोमट दूध घ्यायचं, कारण सकाळची खूप थंडी असते ना, पहाटेच्या वातावरणामध्ये जरा थंडीच असते, तर मग कोमट दूध घ्यायचं। ते लावताना म्हणजे मग त्रास पण होत नाही आणि जरा भारी फील होतं। तर असं मी हे उठणं बनवते। आता डाळीचं पीठ की नाही आपल्या त्वचेवरची घाण काढायला मदत करतं, जे काही डेड स्किन वगैरे असेल ते। त्यानंतर हळदीने आपली त्वचा ना तजेलदार होते आणि खोबरेल तेलाने आपली त्वचा नरिश होते। तर अशा पद्धतीनं घरच्या घरी मी उठणं तयार करते, म्हणजे उठण्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स घालते, म्हणजे उठणं छान आपल्या हातापायाला पुरतं पण आणि त्वचेला पण छान, म्हणजे चेहऱ्याला पण मस्त असा लेप बसतो। तर मी अशा पद्धतीनं उठणं तयार करते। आता हे उठणं तयार करून ठेवते, म्हणजे मंडळी उठतील घरातली आणि मग त्यांची आंघोळ वगैरे होईल, तोवर ना मी माझी इतर सगळी कामं करून घेणार आहेत। आणि पहिल्यांदा ना चहा घेणार आहे आणि मगच कामाला सुरुवात करणार आहे। आता मी काय काय करणार आहे ते पुढे तुम्ही बघालच, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। आता की नाही उजडायला आले, तर मस्तपैकी बघा पक्षी फटाकड्याचे आवाज, पक्ष्यांचे तर आपण रोजच ऐकतो। आणि छान तयार झाली बघा सकाळपासूनच। आज लक्ष्मीपूजन आहे ना, तर एवढा वेळ नाही मिळणार आपल्याला की छान नटापटा करावं। थोडासा वेळ मिळाला ना संध्याकाळी तर मस्त तयार होऊयाच। आता ना इतकं छान वातावरणामध्ये धुकं आहे ना आणि थंडावा आहे। तर रात्री आमच्याकडे पाऊस पडला होता, तर बऱ्यापैकी थोडासा वाळलं आहे, असं चिखल असं ओलं ओलं नाही आहे। तर असो, आता घरातले सगळे उठलेत ना, मस्तपैकी त्यांना छान उठणं वगैरे लावणार आहे। आज आहे लक्ष्मीपूजन, तर लक्ष्मीपूजनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आता ना ह्या असं थंड वातावरणामध्ये ना पहिला चहा लागतो, तर आता चहा करूया। तर पहिली सुरुवात आता मी किचनपासूनच करते। पूजा मांडायची किंवा इतर सगळ्या गोष्टी आता सुरुवातच होणार, रांगोळी वगैरे काढायला, सगळ्या कामांना। तर संध्याकाळीचं टायमिंग दिलेलं आहे 10:06 आपल्याला पूजन करायचे। तर कॅलेंडरमध्ये सुद्धा दिलेला आहे हाच मुहूर्त आणि बऱ्यापैकी व्हिडिओजमध्ये मी ऐकलेला आहे हाच मुहूर्त। तर 5 वाजेपर्यंतच आजची अमावस्या संपत होते। तर सकाळची जी काही पूजा आहे ना, आपण आपल्या कुलदैवतेचा अभिषेक म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी ना तर त्या करून घेणार आहोत। आणि मग त्यानंतर आपल्याला बाकीची जी काही पूजा आहे, लक्ष्मीपूजन म्हणतो ना, तर ते करायचे आपल्याला। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा। तर घरातले मंडळी उठले आणि त्यांना ना उठणं वगैरे लावलं। आता कसं आहे, झाडून लोटून घेतलं होतं, पण ना उठण्याचे डाग घरामध्ये पडतात ना, सगळे हॉलमध्ये बसूनच उठणं लावतात, मुलं पण आणि तुमचे दादा पण। त्यांना उठणं वगैरे लावलं आणि त्यांची आंघोळ झाली, तर चला म्हटलं सगळ्यात आधी ना आज लादी पुसून घेऊया। संपूर्ण म्हणजे 3-4 ज्या रूम आहेत ना त्या चकाचक कानाकोपऱ्यातनं पुसून घ्यायच्या आणि स्वच्छ करायच्या आणि लगेचच देवपूजेला बसायचं। घरातली स्वच्छता झाली ना की देवपूजा करायला मग जरा बरं वाटतं। तर आता ना देवपूजेला बसलेली आहे आणि आज खूप छान
अशी सागर संगीत अशी देवपूजा करायची आहे. तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांचा मान असतो. तर गणपती बाप्पांना साध्या पाण्यानं स्नान घातलं, त्याच्यानंतर मग उटणं लावलेलं आहे. तर हे देवाचं उटणं मी वेगळं तयार करून घेतलं होतं, म्हणजे आधी काढून घेतलं होतं आणि त्यांचं दुसऱ्या वाटीमध्ये काढलेलं आहे ना. तर आता देवांना पण आज ना उटणं लावायचं असतं आणि उटणं लावून आंघोळ घालायची असते. तर साध्या पाण्याने आधी मी आंघोळ घातली, मग पुन्हा एकदा उटणं लावलं, मग परत एकदा दुधानं अभिषेक घातला, मग परत साध्या पाण्यानं अभिषेक घालायचा. तर अशाच पद्धतीनं गणपती बाप्पांना सर्वात आधी मी अभिषेक घातला. आता आपले कुलदैवत आहे, आपण कुळाचार नेहमी करत असतो बघा. नवरात्रमध्ये आपण किती कुलदैवतेची सेवा करत असतो. अमावस्या पौर्णिमेला सुद्धा कुलदैवतेची सेवा करायची असते, नामस्मरण करायचं असतं, अभिषेक करायचा असतो दर अमावस्या पौर्णिमेला. तर तसंच दिवाळी सणाला सुद्धा आपण मस्तपैकी ना कुलदैवतांच्या टाकांना की नाही साध्या पाण्यानं आधी अभिषेक घालायचा, उटणं लावायचं, मग दुधाच्या पाण्यानं अभिषेक घालायचा, मग पुन्हा साध्या पाण्यानं अभिषेक घालायचा आणि स्वच्छ असं रुमालाने पुसून घ्यायचे हे टाक. म्हणजे आपली सेवा थेट देवापर्यंत पोहोचते. जसं की आपण आता तुम्हाला माहिती आहे दिवाळी सणामध्ये मंदिरांमध्ये सुद्धा देवांना उटणं, सुगंधित उटणं, तेल लावून अंघोळ घातली जाते, अभ्यंग स्नान घातलं जातं. आपण हे करतो, तर आपल्या देवांना सुद्धा आपण देवघरातल्या अभ्यंग स्नान घालायचं आहे. आणि अशा पद्धतीने आजची जी पूजा आहे ना ती होणार होती आणि दरवर्षी अशीच असते. दिवाळी सणाला ना अशीच देवांची पूजा मी करते, असं छान उटणं वगैरे लावते आणि मग पुन्हा एकदा दुधाने, दह्याने, पंचामृताने जे असेल ते अवेलेबल. तर पंचामृत असेल केलेलं तर पंचामृतानं घालते आणि दूध मिळालं दूध म्हणजे तर मग दुधाने घालते. आता सकाळी सकाळी दही नव्हतं त्यामुळं पंचामृत केलं नाही, दुधाने स्नान घातलेलं आहे. तर दुधाने अभिषेक घातला तरीही चालतो, साधा गुलाब पाण्यानं घातला अभिषेक तरीसुद्धा चालतो. तर असं करायचं म्हणजे तेवढीच काय आपली कुलदैवतेची सेवा आपल्याकडून होत असते. तर असो. तर आता बघा मी माझ्याकडे 5 टाक आहेत, तर 5ही टाकांना मी छान अभिषेक घालून घेतलेला आहे उटणं लावून. आणि आता इथे लगेच सकाळी सकाळी मी पूजा मांडायला सुरुवात करणार आहे. लक्ष्मीपूजनाची पूजा जर मांडायची असेल ना तर सुचतच नाही काही आणि आपल्याला स्वयंपाकसुद्धा करायचा असतो. तर आज काही मी पुरणपोळीचा स्वयंपाक नाही केला. तर बघा ही लक्ष्मीची मूर्ती जी आहे ना ती मागच्या वर्षी घेतलेली आहे. तुम्हाला जसं की मी सांगते सणावाराला ना मी थोडेफार खर्च जे आहेत जेवढे कमी करता येतील तेवढे कमी करत असते. तर काही फुलांच्या माळा आहेत, काही तोरणं आहेत, लाइटिंगच्या माळा ज्या आहेत त्या मी जुन्याच वापरत असते. आता ही लक्ष्मी देवीची मूर्ती इतकी देखणी आणि रेखीव आहे ना, तर मागच्या वेळेस आम्ही 251ला ही मूर्ती घेतलेली होती ना, तर अगदी ती व्यवस्थित तशीच पॅक करून ठेवली होती. मागचे आकाशकंदील जे होते ना तर ते सुद्धा अगदी मी तसेच जसेच्या तसेच व्यवस्थित ठेवले होते, जेणेकरून माझ्याकडून पुन्हा पुढच्या वर्षी जास्त खर्च होऊ नये. अगदी किती लागतात पण तरी सुद्धा तेवढेच पैसे वाचलेत तर ते कोणाचे, कारण तेवढेच जे पैसे ना ते पुढच्या काहीतरी कामाला उपयोगी येतील. तर अशी थोडी थोडी काटकसर मी करत असते. लक्ष्मी देवीची मूर्ती ना अतिशय देखणी होती आणि हीच मी ना कमीत कमी मला जितक्या दिवस वर्ष वापरता येणार आहे तितक्या वर्ष मी वापरणार आहे. त्यानंतर हे चांदीचे गणपती बाप्पा जे की मी घेतलेत ना, तर आमचे बाबा रिटायर झाले, म्हणजे पप्पा म्हणजे सासरे आमचे तर रिटायर झालेत ना, त्यावेळेला त्यांना दगडूशेठ हलवाईची चांदीची मूर्ती मिळालेली. तर त्या आपण मूर्तीला ना स्वच्छ कापडानं पुसून घेतलेली आहे. आता अभिषेक काय घालता येत नाही कारण ती लाकडी पाटावर पॅक केलेली आहे. तर मग पुसून घेतली आणि ती दर लक्ष्मी पूजनाला मी पूजत असते. त्यानंतर आयुषचे पैसे, देवांशची छोटी मोठी चिल्लर जी त्यांनी साठवलेली असते ती आणि तुमच्या दादांचे पैसे हे पूजनाला मी घेत असते. पण त्यांचं म्हणणं असं असतं की ते त्यांना डबल करून हवे असतात. तर तुमचे दादा की नाही अधूनमधून घरातल्या लक्ष्मीचा असं थोडाफार लाड करतात. म्हणजे आयतं मला सगळं मिळत असतं बरं का, चहा म्हणा किंवा असं मी जर काही काम करत असेल तर असो. तर आता ना इथं बघा गणपती बाप्पांना गंधगोळी लावलेली आहे, हळद कुंकू लावलेलं आहे, वस्त्र अर्पण केलेलं आहे, छान मोत्याची माळ घातली, फेटा घातला आणि त्यांच्या जाग्यावर त्यांना
स्थापन केलेलं आहे. आता त्यानंतर ना इकडे बघा, आपण ज्या देवांना ना अभ्यंग स्नान घातलं होतं उठून लावून, त्या देवांना आहे ना आपल्याला छान सुगंधित गंधगोळी लावायची आहे. चंदनयुक्त गंधगोळी मिळते, नाहीतर मग अत्तर लावायचं. आणि मग त्यानंतर आहे ना माझ्याकडे 5 टाक आहे. एक तुळजाभवानीचा, एक कोल्हापूरची महालक्ष्मी, आणि जेजुरीचे खंडेराय, काळभैरवनाथ आणि ज्योतिबा देवता. तर यांना ना ज्योतिबा देवता आणि काळभैरवनाथ यांना गुलाल अर्पण करावं लागतं. आणि त्यानंतर मग जेजुरीचे खंडेराय यांना भंडारा लावते मी. आणि मग सगळ्या स्त्री देवता आहेत ना त्यांना हळदी कुंकू लावायचं. तर अशा पद्धतीनं आपली दिवाळीची देवपूजा असते. त्यानंतर देवपूजा झाली आणि मी खाली आलेले आहे. तर ना आज सर्वात मोठी अमावस्या असं म्हणतात. आज अश्विन अमावस्या आहे. दर अश्विन अमावस्येला की नाही मी कोवळं बांधत असते. तर बघा कसं आहे, दर अमावस्या पौर्णिमेला पण हे कोवळं बदललं जातं. जर तुमचं कोवळं खराब होत असेल ना तर ते तुम्ही अमावस्या पौर्णिमेला बदलायचं. पण ना आम्ही दरवर्षी बांधतो ना तर हे खराब होत नाही, जसंच्या तसंच राहतं. म्हणजे वाळतं, ते वाळून पांढरं वगैरे पडतं, पण ते दर वर्षाला बदललं जातं. तर म्हणजे मी दरवर्षी बदलते. काही जणांचं खराब झालं तर मग ते दर अमावस्येला पौर्णिमेला कुठल्याही बदललं तरी चालतं. तर हे कोवळं बांधताना काय करायचं, त्यावर ना शुभचिन्ह काढायची आहेत, ओम काढायचं आहे, स्वस्तिक काढायचं आहे. आता ह्या शुभचिन्हांचा अर्थ तुम्हाला तरी माहिती आहे. त्यानंतर आपल्याला ना हे कोवळं मेन चौकटीला बांधायचं आहे, जिथून आपण घरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे अशा ठिकाणी बांधायचं आहे की प्रत्येक घरात येणारा जो माणूस आहे ना त्याच्या डोक्यावरूनच ते कोवळं, म्हणजे त्याच्या खालूनच तो माणूस आतमध्ये एंट्री केली पाहिजे. त्या माणसानं अशा चौकटीला बांधायचं आहे. तर आम्ही इथून बांधतो बघा, इथूनच आमच्या सगळ्यांची ये जा चालू असते. तर मग इथं बांधतो आम्ही या चौकटीला. आणि हे ना लाल कापडामध्ये बांधलं जातं. आता आमचा महाराजांचा किल्ला बघा किती छान झालेला आहे. तर तिघांचं मिळून ना किल्ला बनवायचं चाललं होतं आणि माझं फराळ बनवायचं चाललं होतं. अशी असते आमच्याकडं दिवाळीची मज्जा. तर इकडं बघा कोवळं बांधलेलं आहे. आता कोवळं का बांधतात, का हे सगळं मी तुम्हाला सांगते. तर काय होतं ना, आपलं कुटुंब असतं, आपल्या कुटुंबाला दृष्ट लागते, कोणाची नजर कशी असते, त्यानंतर मग तुमचा विश्वास आहे की नाही, अंधश्रद्धा वाटते तुम्हाला काय माहिती. पण कसं असतं ना, सकारात्मक आणि नकारात्मकतेवर आपण जर विश्वास ठेवत असू ना, चांगल्या वाईट गोष्टींवर, तर ह्या गोष्टींवर पण आपण विश्वास ठेवला पाहिजे असं वाटतं मला. तर आहे ना कोणाचीही वाईट नजर आपल्याला लागू नये, त्यानंतर कुठलीही दृष्ट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये, यासाठी कोवळं हे बांधलं जातं आणि त्यावर शुभचिन्ह असतात. आपल्या घराचं सगळ्यांचं रक्षण व्हावं, आपल्या फॅमिलीतील प्रत्येक सदस्यांचं, यासाठी कोवळं आपल्या घरावर बांधलं जातं. आणि खरोखरच मला असं वाटतं की वाईट शक्तींचं रक्षण, म्हणजे वाईट शक्तींपासून आपल्या घराचं रक्षण होतं कोवळं बांधल्याने. तर खूप जुनी परंपरा आहे ही, त्यामुळं कोवळं हे बांधलंच जातं. व्यवसायाच्या ठिकाणी, घरी, गाळ्यामध्ये, दुकानामध्ये, जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे हे कोवळं जे आहे ते पूजा करून बांधलं जातं. तर असं 1-2 मिनिटात मी पटापट अशी रांगोळी काढली. कारण आहे ना मला आज असं वाटत होतं की पाऊस पडतोय की काय, म्हणून मी सकाळपासून अजिबात रांगोळी काढली नाही, कुठेच काढली नाही, कारण मेहनत माझी व्हायला जाऊ नये म्हणून. आणि मग संध्याकाळी अगदी मुहूर्त लागण्याच्या 10 मिनिटं आधी, म्हणजे 6 वाजता मी ना रांगोळीला सुरुवात केली. आणि 6 वाजून 10 मिनिटानंतरच पूजेचा मुहूर्ताला सुरुवात होणार होती. तर बघा अगदी 2च मिनिटात मी ही रांगोळी काढलेली आहे. आणि रांगोळी वगैरे काढून झाली आणि लगेचच मग आरतीला सुरुवात केली. तयार वगैरे झालो. आता सगळ्यांची नवीन नवीन कपडे तुम्ही पाहतच आहात. तर शॉपिंगचे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केले होते. ह्या सगळ्या कुर्त्या ज्या आहेत ना, नवीन नवीन खरेदी केलेल्या आहेत. ही साडी पण नवीनच होती, तुमच्या दादांनी घेतलेली. तर मी नवरात्रापासून या साडीचा ब्लाऊज शिवत होते. खरं तर ही साडी मी नवरात्राला घेतली होती आणि ती झाली लक्ष्मीपूजनाला घालायला. तर कशी दिसते ताईंनो, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मग इथं ना आता आमची पूजा वगैरे झाली, आरती झाली, लक्ष्मीपूजन झालं. बघा इथे तुम्हाला आरती देतोय आयुष. आणि मग लगेचच आम्हाला खाली जायचं होतं लक्ष्मीपूजनाला. तर अशी असते लक्ष्मीपूजनाची धावपळ, गडबड.
आज की नाही अश्विन अमावस्येला ना महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते। महालक्ष्मी देवीची आपण पूजा करतो तितकीच महत्त्वाची आहे अन्नपूर्णेची पूजा, कारण अन्नपूर्णेमुळेच आपलं पोट भरत असतं। आणि सगळ्या देवींचे वेगवेगळे जरी रूप असलीत तरी ही देवी ही एकच आहे। आपण आज टोपलं घेतो, केरसुणी घेतो, त्याची पूजा करायची असते, धनाची पूजा करायची असते, आपल्याकडे जे काही सोनं नाणं आहे नाण्याची पूजा करायची असते। तर लक्ष्मी म्हणजे अन्नपूर्णेची पूजा ना आज आईंच्या हातून झाली होती, सासूबाईंच्या हातून झाली होती। आणि मग लगेचच आम्ही खाली आलो आणि मग चला म्हटलं आता खाली ना महाराजांना पहिला दिवा लावला आणि मग फटाकडे वाजवायला सुरुवात केली। किल्ल्यावर छान रोषणाई केली। तर आम्ही आज ह्या वर्षी कुठला किल्ला केलेला आहे तुम्हाला सांगता आलं तर नक्की सांगा। तर बघा आता लगेच फटाकडे वाजवायला सुरुवात। तर लक्ष्मीपूजन झालं की फटाकडे वाजवायला सुरुवात होते आमच्याकडे। आणि मी इकडे सगळीकडे दिवे मांडण्याचं माझं काम सुरू असतं। आणि छानपैकी अशी रांगोळी काढली होती, कलर वगैरे भरले नव्हते पण खूप छान दिसत होती ती ओल्या मातीवर ना ही पांढरी शुभ्र रांगोळी तुम्ही पाहत असाल तर खूप सुंदर दिसत होती। तर अशा पद्धतीनं आमचं लक्ष्मीपूजन चालू होतं। आणि आजी बाबांना ना फटाकडे उडवण्यात खूप सारी मजा येते बरं का, असं वाटतं आपल्याला। पण आपल्याबरोबर ना आपल्या घरातली जे मोठी माणसं आहेत ना ते सुद्धा एन्जॉय करतात। ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत ना त्यांच्याबरोबर ना मोठी माणसं सुद्धा दिवाळी खूप छान एन्जॉय करतात। लक्ष्मीपूजन झाल्यानंतर ना बराच वेळ आम्ही फटाकडे उडवतो, सगळे घरातले सगळे फॅमिली मेंबर्स बरं का। कारण स्वयंपाक तर ना दोन्ही टायमाचा झालेला असतो ना, संध्याकाळचा फक्त हा जो वेळ आहे ना नुसती मज्जा करण्याचा वेळ असतो। बालपण जे आपलं गेलेलं असतं ना की आता बाबा आपण मोठं झालेलो आहोत, आता नाही फटाकडे उडवू शकत किंवा आता नाही मी ह्या गोष्टी करू शकत, तर त्या सगळ्या गोष्टी ना या दिवसांमध्ये एन्जॉय करून घ्यायच्या असतात। आपल्याला बालपण जे जगता आलं नाही ना तर आत्ता आपण खूप मजा करून घ्यायची आपल्या मुलांबरोबर। परत आणि आपण पुढं आपल्याला म्हणजे काय होणार आहे, कसं उद्याचा दिवस कोणी बघितलाय असं म्हणतो की नाही, तर प्रत्येकानं ना एन्जॉय करून घ्यायचं। तर आपलं लक्ष्मीपूजन झालेलं आहे, खूप 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 धमाल केली, खूप मजा केली। आणि एकदम साधा सिंपल मी हे बघा असा लुक तयार केलेला आहे, काहीच जास्त केलं नाही। थोडंसं पावडर वगैरे लावलं, एक नथ अशी वेअर केली, छोटीशी कानातली आहे आणि कोल्हापुरी साज जो हाताला मिळेल ना तो घातलेला आहे। कारण ह्या अशा अवस्थेत ना अशा धावपळीमध्ये ना दागिने कुठल्या साडीवर कुठले सिलेक्ट करावे काहीच कळत नाही। जो हाताला येईल ना तो घालायचा, जसं आपल्याला करता येईल मिळेल तसं करायचं, हेअरस्टाईल तशी टिकली लावायची असं असतं। एक छोटासा गजरा हा प्लॅस्टिकचा मिळाला, पटकन अडकवला कारण म्हटलं छान फेस्टिवल आहे, एकदम मस्त लक्ष्मीपूजन आहे आणि मग कसं तरी उगाच विचित्र पण नको आणि म्हणजे असं वाईट खराब दिसायला नको, असे कुठेतरी केस वर आलेले आहेत, पारूसं दिसतोय आपण, खूप थकलोय काम करून असं पण दिसायला नको। तर कसं आहे ना ताईंनो, किती जरी काम असलं ना तरी आपण सणावाराला छान फ्रेश दिसलं पाहिजे। कारण कसं असतं ना आपण काम केल्याशिवाय तर आपल्या घरातलं काहीच होणार नसतं।
कामही करायचं आणि आनंदही राहायचं. ह्या सगळ्याचा समतोल ना प्रत्येक घरातल्या गृहिणीला साधावा लागतो. प्रत्येक घरातल्या स्त्रीला हा समतोल जो आहे ना तो बांधून ठेवावा लागतो. असं असतं. त्याच्यामुळं की नाही राग चिडचिड न करता ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि आनंदी सुद्धा राहायचं घरातल्यांबरोबर. तर असं काहीतरी झालं पाहिजे. उगीच चिडचिड करायची, उगीच आपल्याला असंच नाही तसंच नाही. जी सिच्युएशन आहे ना ही आहे, हिथंच मी आता ह्याच गोष्टी मॅनेज करणार, न कोणावर चिडचिड करतात, हे सगळं करता आलं पाहिजे. तर असो, तर आजच्या ह्या ब्लॉगचा मी इथंच शेवट करते. परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि हाईप करा. चला बाय बाय.